चला 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 नाश्ता करायला पटकन सगळे. नाश्ता नाश्ता पटकन या. अरे अरे काय भिकाऱ्यासारखं चालवलंच हे. भिकाऱ्यासारखं नाही, व्यंकी मामासारखं. एक वेळ एकच आहे. नीलम काय बोलतेस तू हे? सिद्धिराज, आता ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला बोलवलत ना, ते बघून मला अगदी माहेरी असल्यासारखं वाटलं. भावना, आता तू 2 जीवांची आहेस ना, मग सिद्धू तुझी जितकी काळजी घेता येईल ना तितकी काळजी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हा, तो करायचं तसं करू दे. पण काय आता बसवणार आहात तुम्ही का नाश्ता वगैरे काही देणार आहात की नाही? हो हो हो. आनंदी, चल नाश्त्याला. हो भाऊ नाही आले. ये बाळा. कुणी आहे का घरात? हे बाळ आहे ना, आनंदाची नाही तर रासाची नांदी घेऊन येणार आहे. ताई, या ना या. नीलांबरी, त्यांच्यासाठी शिधा घेऊन ये जा पटकन. आई मी काय म्हणते, भावना 2 जीवाची आहे ना, तर तिलाच शिदा देऊ देत का? म्हणजे तिच्या बाळाला पुण्य लाभेल. आणते. मावशी, तुमच्यासाठी पाणी आणू का? नको. बर. खरं तेच बोलतोय. त्याने जानूला खूप त्रास दिलाय, खूप छळलंय आणि जानूने स्वतः मला सांगितलंय तो खूप पोचलेला नीच माणूस आहे काकू. आई, बरं चल, मला उशीर होतोय, निघते. आई अगं, लक्ष कुठे तुझं? करपतील ना पोहे. नाही आई, बरं वाटतंय ना तुला? तुला कसलं टेन्शन आलंय का? काय झालंय? अगं नाही नाही, जरा विचारत होते म्हणून जरा गडबड झाली. नाही सगळं ठीक आहे. तू एक काम कर ना, एक प्लेट आण, पटकन थोडेसे पोहे खाऊन जा. नाही नाही, नको नको, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी निघते. अगं असं काय करतेस? उपाशीपोटी जाऊ नये, माहिती आहे ना. आणि तसंही काल पण नाश्ता नाही केला तू. आई अगं, ते मिस्टर कानेटकर आहेत ना, ते स्वतः ऑफिसमध्येच नाश्ता करतात. मग मग मलाही त्यांच्यासोबत खायला लावतात. आई अगं, ते खूप असं स्पेशल स्पेशल काही काही ऑर्डर करत असतात. आणि तुला सांगू, एम्प्लॉईजची तर एवढी केअर करतात ना ते. मग माझा डबल नाश्ता होतो, त्यापेक्षा मी ऑफिसला जाऊन नाश्ता करेन. कुठे हरवलीस पुन्हा? नाही, ऐकलं मी. तू म्हणालीस ना की ऑफिसमध्ये नाश्ता करशील. हा, जयंतरावांबरोबर. निघते मी. हो, सांभाळून जा. हो, काळजी घे. जयंतराव खरंच खूप चांगले आहेत. किती काळजी घेतात जानूची, मनापासून प्रेम करतात तिच्या. मी आपली उगीच त्या स्वप्नाचा विचार करते. त्यांच्यापेक्षा चांगला जावई नाही मिळायचा आम्हाला. अगं बाई, यांनी जयंतरावांना फोन केला की नाही? आठवण करून द्यायचं राहिलंच. अहो कुठे आहात? आई इकडेच. काय झालं ग? अहो ऐका ना. काय ग? अहो तुम्ही जयंतरावांना फोन केला का? त्यांना जेवायला बोलवायचं होतं. नाही ना, वाटलंच मला. राहिलं ना, आधी ताबडतोब फोन करा. तो अगं लक्षात होतं माझ्या की त्याला जेवायला केला नाही ना बोलवायचं, तुम्ही राहून फोन. गेला गडबडी. बरोबर. अगं ऐकू ना. येस, बोला बाबा. हा जयंत, कसा आहेस रे? जयंत, अरे तुला आमंत्रण द्यायला फोन केलाय. आज तुला रात्री आमच्याकडे जेवायला यायचंय. अक्षय तृतीय आहे ना, जावयाचं वाण असतं बाबा, तेव्हा यायलाच पाहिजे तुला. चालेल बाबा, येतो. ऑफिस मधून जानू बरोबरच येतो. आणि बरेच दिवस झाले आईंच्या हातचं जेवलोय नाहीये. पण जयंत, एक छोटासा प्रॉब्लेम आहे रे. काय झालं बाबा? म्हणजे तुला जेवायला का बोलवायचं? अरे म्हणजे जानूला तुझ्या येण्याचं कारण काय सांगायचं हे कळत नाहीये. बाबा, जानूला काय सांगायचं याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते मी बघतो. बर, चालेल, ठीक आहे. नक्की आहे मात्र, वाट बघतोय रे आम्ही. येतो बाबा, बाय. जानू, प्रत्येक सणवाराला आपण लग्नानंतर तुझ्या घरी जेवायला जायचो. घरचे किती प्रेमाने आपलं स्वागत करायचे. या सगळ्या गोष्टी आता पुन्हा आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळणार आहेत. शिधा,
मुली तुला सांगितलेलं लक्षात आहे ना? विसरू नको, तुझं हे बाळ आहे ना कोप घेऊन येणार आहे आणि घरादारावर आहे ना संकटही. ताई झाला का तुमचं? झालं असेल तर निघा. धन्यवाद. काय झालं भावना? एवढं काय बोलत होते त्या बाई? काय म्हणणार ती? स्वतःची आणि बाळाची काळजी घे हे सगळं सांगितलं असणार. हे फुकटचे उद्योग झाले असेल तर चला नाश्ता करायला बसूया. चला वहिनी नाश्ता करू. सिद्धू, तू माझ्यावर का चिडतोस? त्या जोगतीनेचा राग माझ्यावर काढणार आहेस? अहो वहिनी, ती नेहमीची जोगती नव्हती. अति भोचकपणा करत होती उगाच. काय माहिती कुठून आली काय आली. सिद्धूला संशय तर आला नसेल ना? बरं ते सगळं जाऊ दे. नाश्ता झाला की मी आणि भावना बाहेर चाललोय. बाहेर म्हणजे भावनाच्या माहेरीच चाललोय. तर त्यांनी सगळ्यांना जेवायला बोलवलं. तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या. तर गिफ्ट वगैरेचं आम्ही बघू. तुम्ही फक्त उपस्थित राहा. ठीक आहे? पप्पा तुम्ही आहात तर संध्याकाळी फ्री? पार्टी ऑफिसमध्ये 2-3 मीटिंग आहेत, पण मी येईन संध्याकाळी. पप्पा काही झाले तरी तुम्हाला जमावंच लागणार आहे, कारण शेवटी आपलं सुद्धा घरच येते. चला नाश्ता करूया. चला ये बस. खरं सिद्धूचं ते घर आपलंच तर आहे. आता जो तमाशा इथे करायचा होता आता तो तिथे करायचा. मस्त मजा येईल. हे काय आहे? फुलं, चॉकलेट्स आणि हे. मिस जान्हवी, तुम्ही करत असलेल्या हार्डवर्कसाठी. मिस्टर कानेटकर पण ना सगळ्यांचा किती विचार करतात ते. ह्यात काय आहे? थँक्यू मिस जान्हवी, तुम्हालाही थँक्यू म्हणायला हवं. मे आय कम इन मिस्टर कानेटकर? येस, कम इन. काही नाही, या फुलांसाठी आणि चॉकलेटसाठी थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू सो मच. मला खूप आवडलं हे सरप्राईज. वेल, आय एम ग्लॅड टू हिअर दॅट. बट माझ्या या सरप्राईजच्या बदल्यात आता तुम्हालाही माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. सांगा ना मिस्टर कानेटकर, मी काय करू तुमच्यासाठी? तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे. वेल, द थिंग इज शान्वी, मी फार दिवस झाले घरचं जेवण जेवलो नाही. हो, मग तुम्ही आमच्या घरी या आज जेवायला. तसंही आज आमच्या घरी फॅमिली डिनर आहे. तुम्ही जॉईन होऊ शकता. आर यू शुअर? ऑफकोर्स मिस्टर कानेटकर. चालेल, नक्की येतो मी. ठीक आहे, मी आता लगेच आईला कळवते. वन्स अगेन थँक्यू. सी जानू, मी काही एफर्ट्स न घेताच तू माझ्या मनासारखं वागतेस. मी म्हणालो होतो ना, आता तुला माझ्या प्रेमात पाडणं माझ्यासाठी फार डिफिकल्ट नाही आहे.